महाराष्ट्राच्या राजकारणानं आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित वळणं पाहिली आहेत. पण सध्या पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी राज्याच्या राजकीय समीकरणांना एका संपूर्णपणे नव्या दिशेनं घेऊन जाण्याची चिन्ह दाखवत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आलेल्या आणि ऑपरेशन टायगर यशस्वी करून ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी 6 खासदार आपल्या गोटात खेचून आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा अचानक झालेला दिल्ली दौरा, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदारांनी थेट भाजपसोबत जाण्यासाठी लावलेला तगादा, या दोन्ही घटना वरवर स्वतंत्र वाटत असल्या तरी त्यांच्यात एक अदृश्य राजकीय धागा असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी आजारी होते आणि आजारातून बरे होताच त्यांनी थेट दिल्ली गाठली. या दौऱ्याचं तत्कालिक कारण म्हणजे आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हे सांगितलं जात असलं तरी त्यामागील मूळ राजकारण केवळ मंत्रिपदांपुरतं मर्यादित नाहीये. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शरद पवार यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर लगेचच शिंदे दिल्लीला रवाना झाले. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षात आमदारांची खलबतं सुरू झाली. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक चर्चा रंगली आहे की एकनाथ शिंदे आणि शरद पवार मिळून भाजपला, विशेषतः राज्याचे वजनदार नेते देवेंद्र फडणवीस यांना चेकमेट करण्याचा मोठा राजकीय प्लॅन तर आखत नाहीयेत ना. ह्याच अँगलने आपण आज हे राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला सध्याच्या राजकीय परिस्थितीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेतून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे संसदेत शिंदेच्या शिवसेनेची ताकद आता 13 खासदारांवर पोहोचली आहे. या ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत गेले असून वाढलेल्या या ताकदीमुळे केंद्रातील एनडीए सरकारमध्ये शिंदेंचं वजन कमालीचं वाढलंय. उदय सामंत यांनी तर उघडपणे सांगितलंय की एकनाथ शिंदे हे आता देशाच्या एनडीए आघाडीत 3 नंबरचे नेते बनलेत. या वाढलेल्या वजनाचा फायदा घेत एकनाथ शिंदे आपल्या पक्षासाठी केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी वाटाघाटी करतायत. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी निश्चित मानलं जात असून राज्यमंत्रीपदासाठी मराठवाड्याचे ज्येष्ठ खासदार संजय जाधव किंवा ओमराजे निंबाळकर यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र या दिल्ली दौऱ्याच्या अगदी आधी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात झालेली बैठक अनेक तर्कवितर्कांना जन्म देऊन गेली आहे. असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस यांच्या वाढत्या प्रभावाला आणि भाजपच्या एकहाती सत्तेच्या रणनीतीला शह देण्यासाठी राजकारणातील हे 2 परस्पर विरोधी ध्रुव एकत्र येऊन काही पडद्यामागच्या हालचाली करत असावेत. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा केंद्रात जाणार की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा दिल्लीत आणि मुंबईत एकाच वेळी सुरू असाव्यात. शिंदे पवार भेट ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी या चर्चांदरम्यान चालवलेली एक रणनीती असू शकते. पण यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत आणखी एक थेअरी सांगितली जाते. ठाकरेंकडून शिंदेंकडे आलेले 6 खासदार देखील असतील. सर्व खासदार एकनाथ शिंदेसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आजच्या अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीचा महत्त्वाचा विषय तांत्रिक बाबींचा आहे, कारण अजून ठाकरे गटाकडून अपेक्षित कारवाई झाली नाही. तसेच जास्त काही बोललं देखील गेलं नाहीये. त्यामुळे आगामी लोकसभा अधिवेशनात ठाकरे गटाकडून तांत्रिक बाबींचा आधार घेऊन कारवाई केली जाऊ शकते अशी भीती फुटलेल्या खासदारांना सतावतीये. तर ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी वेगळाच दावा केलाय. ते म्हणाले, ठाकरे गटातून 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले. त्यांच्या या प्रवेशाला विलनीकरण म्हटलं गेलं, पण लोकसभा अध्यक्षांनी असं कुठलंही विलनीकरण मंजूर केलं नाही. आमच्या विनंतीनुसार अध्यक्षांनी विलनीकरणाचा आदेश काढलेला नाही. वेगळा गट किंवा विलनीकरणाचा प्रश्नच नाही. त्यामुळे पक्षाचं विलनीकरण झाल्याचा दावा घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे असं सावंत यांनी म्हटलंय. त्यामुळे शिंदेंकडे गेलेले खासदार खरंच कायदेशीर पेचात अडकले आहेत का, असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यासाठीच आजचा शिंदेंचा दिल्ली दौरा असल्याचा दावा केला जातोय. याच दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडलंय त्याने राजकीय वर्तुळाची झोप उडवली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विधान भवनात शरद पवार गटाच्या आमदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आणि त्यांनी पक्षाच्या 10 पैकी 9 आमदारांची मतं जाणून घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या बैठकीत उपस्थित असलेल्या बहुतांश आमदारांनी थेट भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्याचा तीव्र आग्रह धरलाय. आमदारांचं म्हणणं होतं की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात विलीन होण्यापेक्षा आपल्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी थेट एनडीएचा घटक पक्ष बनणं कधीही फायदेशीर ठरेल. मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी निधी आणायचा असेल आणि 2029च्या आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित करायचं असेल तर सत्तेत असणं आणि भाजपसोबत जाणं हाच एकमेव व्यावहारिक पर्याय उरलेला आहे. अशी भावना आता आमदारांनी उघडपणे बोलून दाखवायला सुरुवात केली आहे.
आमदारांच्या या आग्रहानंतर जयंत पाटील यांनीही आमदारांना सूचक संकेत देत म्हटलंय की आपल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित केलं जाईल, पण आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सध्या एनडीए सोबत जाणं हा एक पर्याय आपल्या समोर नक्कीच आहे, पण यावर अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हेच घेतील, असं सांगत जयंत पाटील यांनी चेंडू शरद पवारांच्या कोर्टात ढकललाय. या संपूर्ण प्रक्रियेत एक महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवारांचे नातू आणि आक्रमक आमदार रोहित पवार यांना या 9 आमदारांच्या बैठकीपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आलं होतं. रोहित पवार यांचा भाजपसोबत जाण्यास तीव्र विरोध असल्याने आणि त्यांची भूमिका अत्यंत टोकाची असल्याने त्यांना या प्रक्रियेत सामील करण्यात आलेलं नाही अशी चर्चा आहे. मात्र बैठक संपताच रोहित पवार यांनी तातडीने प्रत्येक आमदाराला फोन करून त्यांच्या मनस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पक्षातील या अंतर्गत धुसफुशीमुळे आणि आमदारांच्या भाजपसोबत जाण्याच्या दबावामुळे आता शरद पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत. ते लवकरच सर्व आमदार आणि खासदारांची एकत्रित बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर करतील अशी माहिती मिळते. परंतु इथेच खरा राजकीय पेच निर्माण होतो की शरद पवार यांच्या संमतीशिवाय पक्षाचे 9 आमदार अशी उघड भूमिका घेऊ शकतात का? काही शरद पवारांचीच एक अत्यंत हुशार आणि दूरगामी राजकीय चाल आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार हे आपल्या पक्षात पुन्हा फूट पडू नये आणि आमदार फुटून भाजपमध्ये किंवा अजित पवारांच्या गटात जाऊ नयेत यासाठी स्वतःहूनच अशा प्रकारच्या चर्चा घडवून आणत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीमध्ये राहून जर आमदारांचं भवितव्य अंधारात असेल तर आमदार बंड करण्यापूर्वी स्वतःच भाजपसोबत जाण्याचा पर्याय खुला ठेवल्याचा आभास निर्माण करायचा, जेणेकरून आमदार पक्षातच टिकून राहतील आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी घासाघीस करण्यासाठी शरद पवारांच्या हाती एक मोठं कोलीत मिळेल. जर शरद पवार गटाने एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचा थेट फटका राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समीकरणांना बसू शकतो. एकीकडे एकनाथ शिंदे आपले स्थान बळकट करत आहेत तर दुसरीकडे शरद पवार आपल्या आमदारांच्या माध्यमातून नवीन पत्ते टाकतात. या संपूर्ण खेळात देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा किंवा त्यांना चेकमेट करण्याचा एक मोठा मास्टर प्लॅन तयार होत असल्याचं चित्र दिसतंय. कारण काही दिवसांपूर्वीच अशाही बातम्या आल्या होत्या की आम्ही एनडीएचा भाग होऊ, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात व्यवस्था करावी लागेल असं शरद पवारांनी सुचवलं होतं. त्यानंतर फडणवीस यांचा एक दिल्ली दौरा देखील झाला. विनोद तावडे जयंत पाटलांना भेटले, एकनाथ खडसे यांना भेटले. त्यामुळे तावडे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू झाली. पण लगेच मुख्यमंत्री पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना फडणवीसांची पसंती असल्याचं सांगण्यात आलं. तशी शिफारस त्यांनी शहांकडे प्रत्यक्ष झालेल्या भेटीदरम्यान केल्याच्या चर्चा आहेत. आता एकनाथ शिंदे आजारातून बरे होऊन दिल्लीत ज्या वेगाने घडामोडी घडवून आणतायत आणि महाराष्ट्रात शरद पवारांच्या घरातून जे राजकीय संकेत मिळत आहेत ते पाहता आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्राच्या सत्तेचे आणि पक्षांच्या युतीचे चित्र पूर्णपणे बदललेले पाहायला मिळू शकते. आता शरद पवार एनडीए सोबत जाण्याच्या आमदारांच्या मागणीवर काय निर्णय घेतात आणि एकनाथ शिंदे दिल्लीतून कुठल्या मागण्या पदरात पाडून घेतात यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा अवलंबून असणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खरंच कोंडी होतीये का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.